नमस्कार, मी मनीषा कुलकर्णी। आज आपण गणपतीला आवडणारे असे मोदक बघणार आहोत। तर हे मोदक अतिशय सोपे आहेत करायला आणि ते आपण कणकेचे बनवणार आहोत, त्याच्यामुळे ते पौष्टिकही आहेत आणि स्वादिष्टही आहेत। तर त्यासाठी मी कणिक घेतलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। तर मिठामुळे आपला स्वाद हा अजून वाढला जातो, त्याच्यामुळं आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। नंतर पाणी टाकून आपण हा व्यवस्थित त्याचा कणिक मळून घेतो तसा त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित अगदी घट्टसर असा गोळा आपण मळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये थोडं तूप टाकलं तरी पण चालेल। तर मी काही टाकलेलं नाही आहे, मी बाकीचं कणिक उरल्यावर पोळ्या करणार आहे त्याच्यामुळे मी टाकलेलं नाही आहे। तर अशा पद्धतीने मी त्याचा गोळा बनवला आहे आणि आता आपण तो 10 मिनटं किंवा 15 मिनटासाठी झाकून ठेवून देऊ। आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवून 10-15 मिनटं ठेवून देऊ। 10-15 मिनटानंतर आपण त्याची मोदक करायला घेणार आहोत। 10-15 मिनटं झालेली आहेत, तर आपण कणिक बघू। कणिक अगदी व्यवस्थित झालेली आहे, व्यवस्थित मऊ झालेली आहे, परंतु थोडीशी सैल वाटती मला ती, पण मी पोळ्यासुद्धा करणार होते त्याच्यामुळं केलेलं आहे, थोडी सैल झाली। त्याच्यानंतर आपण पुरण घेणार आहोत। तर अशा पद्धतीने हे पुरण घ्यायचे आणि ते मऊ करून घ्यायचं आणि त्याचे आपण आता अगदी खूप छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण त्याचे गोळे करून घ्यायचे आहे। तर आम्ही हे गौरीच्या वेळेस, तर आमच्याकडे महालक्ष्मीसुद्धा असं म्हणतात, तर त्यावेळेस आम्ही हे मोदक करत असतो। तर गौरीसाठी 16 भाज्यांचा नैवेद्य, पुरणपोळी असा भरपूर स्वयंपाक असतो, त्याच्यामध्येच गणपतीला आम्ही मोदक करत असतो। तर अशा पद्धतीचे मोदक आम्ही हे गौरीच्या वेळेस करत असतो। तर मग ते कसे करतो हे तुम्हाला मी दाखवते। तर अगदी तेवढाच मी गोळा घेतलेला आहे, थोडी सैल झाल्यामुळे ते चिटकते, थोडं पीठ लावून केलं तरी पण चालतं। तर अशा पद्धतीने अगदी छोटासा गोळा घेऊन आपण तो लाटून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने लाटून घेऊन आपण जेवढी कणिक घेतली तेवढाच आपण पुरणाचा गोळा घेऊन हे मोदक बनवायचे आहे। तर गौरींच्या वेळेस भरपूर स्वयंपाक असतो, त्यावेळेस आपल्या मागं खूप घाई पण असते आणि गणपतीला मोदक हे आवडत असतात, त्याच्यामुळे हे पुरणाचे मोदक त्या दिवशी केले जातात। तर अशा पद्धतीने फक्त त्याच्यामध्ये तो गोल ठेवून अशा पद्धतीने आपण ते बंद करत चालायचं, गोल गोल फिरून बंद करायचं। बंद केल्यानंतर फक्त आपण थोडासा त्याला किंचित असा तिरका पीळ द्यायचा, त्याच्यानंतर हा मोदक अगदी छान होतो। अगदी छोटे छोटे मोदक हे करायचे। अशा पद्धतीने हे छोटे मोदक आपण करून घ्यायचे। तर आता मी पीठ लावून घेतले, थोडंसं सैल कणिक झाल्यामुळे पीठ थोडंसं लावलं आहे। त्याच्यानंतर आपण हे परत लाटून घ्यायचं आणि मी तुम्हाला दुसरा दाखवते परत कशा पद्धतीने तो भरायचा। आणि हे एकदम लहान लहान करायचे, कारण आपण ते 21, 11, 51, 101, 121 अशा पद्धतीने आपण ते करत असतो, त्याच्यामुळे आपण हे अगदी लहान लहान करायचे आणि त्याच्यानंतर ते उकडून घेतल्यावर ते मोठे मोठे होतात आणि आपले मोदकही भरपूर होतात। हे बघा, हातावर मी करून दाखवलं आहे। तर अशा पद्धतीने त्याला मिटून घ्यायचे। अगदी सोपं आहे हे करायला आणि ह्याला मैदा वगैरे काही न घेता आपण हे कणकेचेच बनवायचे आणि गौरींच्या वेळेस याला काही वेगळी तयारी करावं लागत नाही, पुरण तर केलेलंच असतं, फक्त आपल्याला हे अशा प्रकारे मोदक करायचे असतात। आपण हे तळून सुद्धा करू शकतो, पण गणपतीला उकडीचे मोदक आवडत असतात म्हणून आपण अशा पद्धतीने ते करतो। तर अशा पद्धतीने मी हे सर्व करून घेतलेले आहेत। तर हे मी मोजून घेते, तर हे काही 19 झालेले आहेत। 21 जर झालेले असेल तर अतिशय चांगले, आपण न मोजता 21 झाल्यावर त्याचा खूप मोठा फायदा होतो असे बरेच जण म्हणतात। तर आता आपण हे कढईमध्ये ठेवून घेऊ, त्याच्यावर आपण ही अशा पद्धतीची एक जाळी ठेवायची
त्याला थोडंसं तूप लावून आपण आता हे मोदक उकडायला ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण ही उकडायला ठेवून घेऊ. तूप लावून घ्यायचं पहिल्यांदा. आपण न मोजता जर 21 मोदक झालेले असेल तर आपल्या मनातील इच्छासुद्धा पूर्ण होते असे सुद्धा म्हटले जाते. परंतु मी आज केले तर माझे ते 19च झालेले आहे. तर आपण करत असाल आणि 21, 51, 101 अशा पद्धतीने आपण आपले जर झाले तर आपल्या मनातली इच्छाही पूर्ण होते आणि चांगले असते असे म्हटले जाते. हे पहा, आता अशा पद्धतीने मी हे सर्व त्या चाळणीमध्ये ठेवून घेणार आहे. एक एक करून सर्व मोदक मी ठेवून घेते आहे. खूप लहान लहान वाटतात ते, पण ते उकडल्यानंतर खूप असे मोठे मोठे होतात. अशा पद्धतीने हे करून घ्यायचे. तर गौरीच्या दिवशी आम्ही गणपतीला हे 21 मोदकाचा नैवेद्य दाखवत असतो. 10-15 मिनिटांनंतर हे छान उकडले जातात. हे पहा, चांगले वाफवले गेलेले आहेत हे. आता आपण हे न चिटकता जर निघत असतील तर हे व्यवस्थित उकडले गेले म्हणून समजायचे. हे बघा, अशा ताटामध्ये मी काढून घेतले सर्व. आता आपण ह्याच्यावर साजूक तूप सोडून घ्यायचं आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने साजूक तूप सोडायचे आणि मस्त गणपतीला आपण नैवेद्य दाखवायचा आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला मोदक करून दाखवलेले आहेत. साधे सोपे. तुम्हाला जर आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.